तर शेतकरी मित्र सध्या लानिना हा सक्रिय आहे आणि लानिना सक्रिय असल्यामुळे पावसाचे वातावरण हे खूप कमी असते. एकदम कमी असते. नसले तर जमा असते. फक्त या लानिनामध्ये काय होत असते, थंडीमध्ये वाढ होते आणि लानिनाचा प्रभाव सध्या महाराष्ट्रात लानिनाचा प्रभाव आहे. त्यामुळे थंडीत ही जोरदार वाढ आहे आणि थंडीमध्ये जोरदार वाढ जवळ-जवळ पूर्ण जानेवारी महिना राहण्याची दाट शक्यता आहे. पूर्ण अख्खा जानेवारी महिना थंडीमध्ये जोरदार वाढ राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, तसे पाहिलं असता फेब्रुवारीमध्ये देखील थंडीचे प्रमाण थोडे राहणार आहे. परंतु एल हा फेब्रुवारी महिन्यात सक्रिय होत आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने तसेच जून, जुलै या दरम्यान देखील एल हा सक्रिय राहणार आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यापासून जवळ-जवळ तसे पाहिलं असता फेब्रुवारी महिन्यात नॉर्मल ढग येणार आहे आणि कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. परंतु मार्चमध्ये परत एल निनोचा प्रभाव वाढत आहे. एल निनोचा. त्यामुळं मार्च महिन्यात पावसाची शक्यता आहे. मार्च, एप्रिल, मे या दरम्यान देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, हा एल निनो तयार झाल्यानंतर त्याचा एल निनोचा प्रभावामुळे काय होत असते, बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार होतात आणि लो प्रेशर तयार होऊन त्या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होते. त्यामुळं महाराष्ट्रात याचा प्रभाव बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण तयार होते आणि हा अवकाळी पाऊस होऊ शकतो. तरी शेतकरी मित्रांनो, मार्च, एप्रिल, मे या दरम्यान थोडेफार अवकाळीचे प्रमाण राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये थोडेफार दिवस. आणि शेतकरी मित्रांनो, 2026 या वर्षी वातावरण हे कसे राहणार पावसाचे, एकदम दुष्काळ पडणार की एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, पाऊस हा 2026 या वर्षी एकदम चांगला पाऊस राहणार आहे. परंतु एल निनोचा प्रभावामुळे पावसाचे प्रमाण हे कमी जास्त राहणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पाऊस राहणार आहे. 15 दिवस पाऊस राहणार आहे आणि 15 दिवस पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. अशा प्रकारे पाऊस राहणार आहे. तरी पण जून महिन्यात अगोदरच हा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे, चांगल्यापैकी राहणार आहे. परंतु जून महिन्यात मृग नक्षत्र निघत आहे. मृग नक्षत्र वाहन बेडूक आहे आणि बेडूक असल्यानंतर पाऊस हा जास्त चांगला असतो. परंतु त्याच्यामध्ये पहिल्या चरणामध्ये पाऊस होतो का दुसऱ्या चरणामध्ये हे आता तरी सांगता येत नाही. हे आपणास 20 मेच्या आसपास आपण याचा अंदाज सांगू आणि 20 मेला एशियन मॉडेलद्वारे कोणत्या तारखेला पाऊस आहे, कोणत्या तारखेला नाही हे आपणास एकदम अचूक आणि 100% क्लिअर आपण सांगू. परंतु 2026 हे वर्ष पावसाचे चांगले राहणार आहे. परंतु त्याच्यामध्ये पावसाचा खंड राहणार आहे. काही महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये देखील पावसाचा खंड राहणार आहे